नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काही मराठीचे प्रश्न उत्तर। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न, प्रस्तुत पर्यायांपैकी कपाळ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा। तर बघा, कपाळचा समानार्थी शब्द ललाट हा सुद्धा होतो आणि निटील हा सुद्धा होतो, म्हणून पर्याय 1 आणि 2 हे आपलं योग्य उत्तर असेल। कारण की कपाळालाच आपण ललाट असं सुद्धा म्हणतो आणि कपाळालाच आपण निटील असं सुद्धा म्हणतो। त्यानंतर बघा, दुसरा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे, विसंवाद या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा। बघा, विसंवादचा विरुद्धार्थी शब्द होणार सुसंवाद। त्यानंतर शुद्ध लेखनानुसार स्पष्ट शब्द ओळखा असं आपल्याला विचारण्यात आलेला आहे। तर तुम्ही बघू शकता, प्रतिकूल हा जो शब्द आहे हा शुद्ध लेखनानुसार स्पष्ट किंवा योग्य शब्द त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल। पुढे आपल्याला विचारलंय बघा, उत्कर्ष या शब्दाचा विरुद्ध शब्द ओळखा। तर बघा, अपकर्ष हा उत्कर्ष या शब्दाचा त्या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द आहे। बघा, विरोध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? त्याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो संमती। संमती हा विरोध या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे। पुढे आपल्याला एक वाक्प्रचार विचारण्यात आलेला आहे, निक्षून सांगणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा। त्याचं योग्य उत्तर असेल, एखादी गोष्ट स्पष्टपणे सांगणे म्हणजेच निक्षून सांगणे। पुढे आपल्याला विचारलंय, सव्याप सव्य या शब्दास समानार्थी असणारा शब्द निवडा। त्याचं योग्य उत्तर आहे नसती उठा ठेव। बघा, पुढील प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे, पात्र या शब्दाचे निरनिराळे अर्थ खालीलपैकी कोणते? बघा, पात्राचा अर्थ लायक पण होतं, भांडे पण होतं, योग्य पण होतं आणि व्यक्तिरेखा पण होतं, म्हणून आपलं योग्य उत्तर असेल वरीलपैकी सर्व। बघा, लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता? तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 4 नंबरचा जो काही शब्द आहे उन्मत्त हा त्या ठिकाणी लेखन नियमानुसार योग्य शब्द असेल। त्यानंतर बघा, पुढे तुम्हाला विचारलेलं आहे लेखन नियमानुसार योग्य शब्द। तर बघा, प्रथम क्रमांक प्रात्यक्षिक हा त्या ठिकाणी योग्य शब्द असणार आहे। बघा, खाली दिलेल्या विकल्पातून शुद्ध शब्द ओळखा। त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो विधुबिंब। विधुबिंब हा त्या ठिकाणी योग्य शब्द असणार आहे। वरती आपण प्रात्यक्षिक बघितलं, तो सुद्धा योग्य शब्द विचारला होता। या ठिकाणी बघा, 2 नंबरचा उन्मत्त हा त्या ठिकाणी काय असेल? योग्य शब्द असेल। आपल्याला बघा, लागोपाठ आपल्याला अचूक शब्द विचारले होते। या ठिकाणी जो उन्मत्त शब्द आहे तो असा असायला हवा। बघा, हे दोघं दिसायला खूप सेम आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित बघायचं, आलं लक्षात। त्याच्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आपण बघूया। बघा, असा प्रश्न टेटला विचारण्यात आलेला होता, पुरामुळे लोकांचे टिंबटिंब नुकसान झाले, योग्य शब्द निवडा। पुरामुळे लोकांचे आवर्जून नुकसान झाले, अपरिमित नुकसान झाले, अफाट नुकसान झाले, असंख्य नुकसान झाले। योग्य शब्द या ठिकाणी काय असेल? तर अपरिमित। पुरामुळे लोकांचे अपरिमित नुकसान झाले। बघा, पुढे तुम्हाला विचारलंय, आत्मज शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। तर या ठिकाणी बघा, मुलगा म्हणजे आत्मज। आत्मज शब्दाचा योग्य समानार्थी शब्द असेल मुलगा। पुढे तुम्हाला विचारलंय, पुढील वाक्यातील क्रियापदाचा अचूक काळ पोट प्रकारासह ओळखा। बघा, वाक्य दिलंय, माझी बहीण पुस्तक वाचत आहे। बघा, पुस्तक वाचण्याची क्रिया त्या ठिकाणी चालू आहे, म्हणून या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे अपूर्ण वर्तमान काळ। अपूर्ण वर्तमान काळ, माझी बहीण पुस्तक वाचत आहे, आलं लक्षात। आता पुढचा प्रश्न बघूया। बघा, सत्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा। बघा, पथ्य, मिथ्य, काथ्या आणि अमूर्त। पथ्य नाही येणार, काथ्या नाही येणार, अमूर्त नाही येणार, तर सत्तेच्या विरुद्ध मिथ्य किंवा आपण म्हणू शकतो मिथ्या, बरोबर। मिथ्य किंवा मिथ्या हे त्या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे सत्तेच्या विरुद्धार्थी। त्यानंतर बघा, सुवार्ता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा। तर दुष्चिन्ह, दुष्काळ, दुवार्ता आणि अपकर्ष। तर इझी आहे, सोपा आहे,
या ठिकाणी सुवार्ताचा योग्य विरुद्धार्थी शब्द असेल दुवार्ता, बरोबर. त्याच्यानंतर बघा पुढे आपल्याला विचारण्यात आलेलं आहे, दिलेल्या काळात परिवर्तन करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. बघा आपल्याला वाक्य दिलेलं आहे, आजी स्त्रियाला गोष्ट सांगत आहे. काय करायचंय, दिलेल्या काळात परिवर्तन करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. दिलेला काळ म्हणजे भविष्यकाळ. हे जे वाक्य आहे हे आपल्याला भविष्यकाळामध्ये कसं होईल हे सांगायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय परिवर्तन करावं लागेल, काय बदल करावा लागेल. खाली बघा 4 ऑप्शन आहे, 4 बदल दिलेले आहे. मग कुठला बदल हा योग्य असेल, जर हे वाक्य भविष्यकाळात करायचं असेल तर ते आपल्याला सांगायचं आहे. बघा आजी स्त्रियाला गोष्ट सांगत आहे, हे काय आहे तुमचा अपूर्ण वर्तमान काळ. याचं तुम्हाला बनवायचं आहे भविष्यकाळ. आजी स्त्रियाला गोष्ट सांगत असेल का, आजी स्त्रियाला गोष्ट सांगेल, आजी स्त्रियाला गोष्ट सांगितली. बघा सांगितली तर नाही येणार, तर तो झाला आपला भूतकाळ. सांगितली होती हे सुद्धा भूतकाळ. मग राहिले 2 ऑप्शन, सांगत असेल आणि सांगेल. जर आपण असं म्हटलं आजी श्रेयाला गोष्ट सांगत असेल असं जर म्हटलं तर तो काय होईल, चालू भविष्यकाळ, किंवा तुम्ही त्याला म्हणू शकतात अपूर्ण भविष्यकाळ. आपल्याला फक्त भविष्यकाळ सांगायचंय म्हणून आपलं योग्य उत्तर असेल सांगेल. आजी श्रेयाला गोष्ट सांगेल. अशा पद्धतीने बघा मित्रांनो मराठीचे आपण या ठिकाणी काही प्रश्न उत्तर बघितले. आता जर तुम्ही आपल्या टेट एक्झाम मध्ये बघितलं तर आपल्या टेट एक्झाम मध्ये जास्त जो भर दिलेला आहे तो विरुद्धार्थी शब्दांवरती दिलेला आहे, की योग्य विरुद्धार्थी शब्द कुठला असेल याच्यावरती भर दिलाय. आणि दुसरं एक आपल्याला रिकामी जागा विचारलेली असते आणि त्या रिकाम्या जागेमध्ये आपल्याला योग्य शब्द निवडायचा असतो. जसं वरती आपण उदाहरण बघितलं की पुराच्या पाण्यामुळे लोकांचे अपरिमित नुकसान झाले. अशा प्रकारचे प्रश्न बघा त्या ठिकाणी टेटला विचारले जात आहेत. धन्यवाद मित्रांनो, बाय बाय, टेक केअर.